पिछले 1 साल से ये कुत्ता काट रहा है और प्रशासन कोई भी ध्यान नहीं दे रहा है। हा व्हाईट कलरचा कुत्रा आहे, तो झोपला आहे आणि तो खूप लोकांना चावलेला आहे। ये मोहम्मद, देखो ये लड़के को भी काटा है, बताओ। ये लड़की है, ये लड़की को काटा है, ये लड़की को काटा है। मतलब छोटे छोटे बच्चों को वो कुत्ता काट रहा है। मेरे को तो टाइम हो गया थोड़ा, फिर भी 1 महीना 2 महीना मेरे को तो 1 साल हो गया। वही पे काटा था, वही कुत्ता काटा। था। आपको भी वही 6 महीना हो गया, ये 6 मेरा महीना हो बाबू गया। पेट में था। हा, ज्या ताईंना कुत्रा चावलेला त्यांनी रीतसर त्यांच्या मुलांनी आणि त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतलेलं आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून। आता तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही की कुत्रा कुठल्या ठिकाणी चावला, की अशा काही ठिकाणी चावलेला आहे की ते आपण दाखवू शकत नाही। पण ही खूप वाईट परिस्थिती आहे, याच्यावरती आपल्याला तोडगा काढणं गरजेचं आहे। या स्टार 9 आवाज जनतेचा। ठिकठिकाणी आपण बघतो, सोशल मीडियावरती पण आपल्याला बघायला मिळतं, ठिकठिकाणी कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। बीएमसी कुत्र्यांना घेऊन जाते, त्यांना नसबंदी करते की त्यांना प्रजनन वाढवायचं काम करते, हा आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि कुत्रे चावल्यामुळे खूप ठिकाणी रेबीजचं प्रमाण वाढलेलं आहे। तुम्ही रेबीज झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कशा प्रकारे एखादा व्यक्ती कुत्र्याप्रमाणे वागायला लागतो, भुंकायला लागतो, कुत्र्याप्रमाणे हरकती करायला लागतो। असा प्रकार सर्व ठिकाणी होत आहे। मध्ये आपण सिद्धार्थनगरची न्यूज चालवलेली आणि त्या ठिकाणी कुत्र्याला उचलण्यात आलेलं। तसाच प्रकार काही भगतसिंग नगर नंबर 2 काकडे गल्लीमध्ये हा प्रकार झालेला आहे। काही लोकांना एक कुत्रा आहे तो चावलेला है। या ताई है, आपका नाम क्या है? नजमा। नजमा ताई, आपको कुत्ता कभी काटा था? कल शाम को। कल शाम को। तो आपके बच्चे लोग को भी काटा है, ऐसे सुना है। कितने बच्चे को काटा है? 2 जन को। किसको काटा है ना? किसको काटा है बेटा? ये मोहम्मद, देखो ये लड़के को भी काटा है, बताओ। ये लड़की है, ये लड़की को काटा है, ये लड़की को काटा है। मतलब छोटे छोटे बच्चों को वो कुत्ता काट रहा है, मतलब उसको कुछ प्रॉब्लम है वो कुत्ते को, तो उसको लेके जाना बहुत जरूरी है। और भी और किसी को काटा है यहाँ पे? मेरे को भी काटा था। आपको आ जाइए ना, आप आ जाइए। मुझे भी काटा था। हाँ, मुझे भी काटा था। आपको कभी काटा था? मेरे को तो टाइम हो गया थोड़ा, फिर भी 1 महीना 2 महीना मेरे को तो 1 साल हो गया। वही पे काटा था, वही कुत्ता काटा। था। आपको भी वही 6 महीना हो गया, ये 6 मेरा महीना हो बाबू गया। पेट में था। हाँ, म्हणजे तुम्ही बघितलं या ठिकाणी 1 वर्षापासून आपको भी काटा था कुत्ता? बोल बोल कभी काटा था आपको? इसको भी हो गया 6 महीना। 6 महीना हो गया। मतलब पिछले 1 साल से ये कुत्ता काट रहा है और प्रशासन कोई भी ध्यान नहीं दे रहा है। वहाँ के आजू बाजू के लोग बार बार बोल रहे की बच्चे लोग को कुत्ता काट रहा है, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, पण कुठलीच कारवाई व्हायला मागत नाही। तुम्ही बघू शकता, या ज्या ताईंना कुत्रा चावलेला त्यांनी रीतसर त्यांच्या मुलांनी आणि त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतलेलं आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून। म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे बघा। आता तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही की कुत्रा कुठल्या ठिकाणी चावला, की अशा काही ठिकाणी चावलेला आहे की ते आपण दाखवू शकत नाही। पण ही खूप वाईट परिस्थिती आहे, याच्यावरती आपल्याला तोडगा काढणं गरजेचं आहे। चला आपण त्या ठिकाणी जाऊया। हा व्हाईट कलरचा कुत्रा आहे, तो झोपला आहे आणि तो खूप लोकांना चावलेला आहे आणि लोकांची लहान लहान पोरांना लहान लहान मुलांना चावलाय, मोठ्या माणसांना चावलाय आणि याला आता पकडून नेण्यासाठी आपण बीएमसी मध्ये कंप्लेंट टाकणार आहोत। तुम्ही बघितलं की तो कुत्रा तिथे झोपलाय, व्हाईट कलरचा आहे, तोच कुत्रा खूप लोकांना चावलेला। 1 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे, लोक त्या गोष्टीला फेस करतायत। पण आता चावण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे लोकांनी आम्हाला बोलवलं या ठिकाणी आणि आम्ही त्याप्रमाणे हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे। त्याचा आम्ही पाठपुरावा पुढे करणारच आहोत। तुमच्याही ठिकाणी असे काही प्रकार घडत असेल, कुत्रा चावणं किंवा तुमच्यावर कोणावर अन्याय होत असेल किंवा कुठलीही गोष्ट तुमच्याशी वाईट होत असेल तर आम्हाला तुम्ही कळवा। आम्ही तुमच्या ज्या बातम्या आहेत त्या प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून लोक जागृत होतील। व्हिडिओला लाईक करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।